शिवचंद्र सामाजिक संस्थेचे प्रमोद मोकाशी व त्यांचे बंधू गुरुशांत यांचं कार्य कौतुकास्पद असून फक्त शैक्षणिक मदत नसून सर्व शासकीय योजनांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मोकाशी बंधू करतात असे गौरवोद्गार काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी काढले। शिवचंद्र सामाजिक संस्थेचे प्रमोद मोकाशी व त्यांचे बंधू गुरुशांत यांचे कार्य कौतुकास्पद असून फक्त शैक्षणिक मदत नसून सर्व शासकीय योजनेचे लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मोकाशी बंधू करतात असे गौरवोद्गार काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी काढले। प्रारंभी महास्वामी व तपोरत्न योगी राजेंद्र यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले। दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। मोकाशी मित्र परिवाराकडून जगद्गुरू यांचा सत्कार करण्यात आला। स्वर्गीय राजेश कोठे यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी चंद्रशेखर कळमणकर, मल्लीनाथ मसरे, सुधीर थोबडे, बिपिन धुम्मा, रेवणसिद्ध आवजे, केदार मेंगाणे, प्रवीण वाले, मनीष मसरे यांची उपस्थिती होती। ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांची गोवा बार काउन्सिलवर सलग 3 वेळा निवडून आल्याबद्दल व ग्रीन मिशन संस्थापक डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या एक घर एक झाड या उपक्रमाबद्दल शिवचंद्र सामाजिक संस्था व होडगी मठाकडून काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला। 10वीच्या परीक्षेत 100% गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। यात सई पिंपळनेरकर, अर्णव राऊत, नितिशा मेंगाणे, साक्षी मेंगाणे तर 12वी मध्ये सुकन्या साखरे, अदिती हदरे यांचाही चांगले गुण प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात एकूण 31 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। इयत्ता 5वी ते 10वी मध्ये शिकणाऱ्या 150 विद्यार्थ्यांना यावेळी वह्या वाटप करण्यात आल्या। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारंग मसरे, गुरुशांत मोकाशी, निलेश मसरे, अमोल साखरे, सूर्यकांत सातभाई, बसवराज दरगो पाटील, लक्ष्मण कलागते, दीपक सातभाई, विष्णू जोशी, शिवराज हिंगमेरे, केदार मसरे, चिदानंद मसरे, श्रीकांत जोकारे, सचिन सूर्यवंशी, राहुल मसरे, महादेव नागशेट्टी, सुनील हिरेमठ, सागर दीक्षित, शंकर सातभाई, केदार कुताटे यांनी विशेष प्रयत्न केले।